आणि एकच मिनटं म्हणून बोलतो. साहेब उमेददादाशी पण आता बोलणं झालं आहे. खरंच मला पण वर्ण निरोप येईल की तुम्ही उद्या कसल्या परिस्थितीमध्ये प्रस्ताव घ्या आणि गादेकरांना दोन भेटा. आता लावलो खरं तर मला साहेबाला फोन. साहेब ऐका, सपाटे साहेबांचं या ठिकाणी उपोषण चालू आहे की ती कुठल्या व्यक्तीच्या विरोधात चालू नाही आहे, की दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे आणि आपल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये ताकद वाढली पाहिजे अशा पद्धतीची त्यांचा एक प्रस्ताव आहे. त्याला आपल्याला सकारात्मक साथ द्यायची आहे. आणि माझी विनंती अशी आहे की कुठेतरी आपल्या शेवटी कसं आहे माहिती आहे का साहेब, दोन रस्ते वेगळे जरी असले तर आपलं ध्येय आपल्या दोघांचं एकच आहे. त्या अनुषंगाने आपण आता सोलापूर महानगरपालिकेचे निवडणुकीचे तुम्ही प्रमुख आहात, तर तुम्ही उद्या ह्या बाबतीमध्ये सकारात्मक विचारमंथन करण्यासाठी उद्या आपल्या शरदचंद्र पवार साहेब गटाचे आपले जे काही आपले अध्यक्ष आहेत गादेकर साहेब आणि आपल्या पक्षाचे अध्यक्ष संतोषभाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान आणि तुम्ही आता निवडणुकीचे प्रमुख आणि आपले जे ज्येष्ठ नेते आहेत आपले चंद्रकांत दायमा शेट्टी वगैरे ह्या सगळ्यांनी मिळून एकत्रित येणं गरजेचं आहे. जर तिथं जर आपल्याला आपल्या दोघांचा जर ह्या ठिकाणी जर आपल्याला फायदा होत असेल आणि कार्यकर्त्याला जर नाही मिळत असेल तर एक चांगली बाजू एक चांगला मेसेज ह्या महाराष्ट्रामध्ये जाईल. माझी विनंती हो 100% प्रस्ताव ठेवायला अडचण काय आपल्याला. आता पुण्यामध्ये झाली ना आपले पुण्यामध्ये एकत्र आलो ना आपण. हो ना उद्या मामा आहेत. मामांना पण मी उद्या युवक अध्यक्ष म्हणून मी दत्तामामा भरणेंना आणि अण्णा बनसोडांना देखील पत्र देणार आहे की आणि देणार आहे पत्र मी त्यांना की आपण एकत्र आलं पाहिजे म्हणून. आणि मनोहरपंत सपाटेंशी पण त्यांचं बोलणं दादांना पण ते भेटलेत जाऊन अजितदादांना सपाटे साहेब आणि तटकरे साहेबांना पण भेटलेले आहेत. त्यामुळे नाही का मी देखील उद्या एक युवक अध्यक्ष म्हणून मी दत्तामामा भरणेंना नाही का पत्र देणार आहे. साहेब मान्य केले ना केले तो नंतरचा विषय आहे, पण आपण प्रस्ताव तर ठेवायला अडचण का आपल्याला. दोघं एकत्र येऊ ना, काय झालं एकत्र आलं तरी चालतं दोघं, काय विषय. पहिला मग आपण वरिष्ठांना विचारू ना, वरनं जर आदेश आले शेवटी वरच्याच्या आदेशाला कोण हे करणार आहे. यस ओके साहेब मी देखील नाही का उद्या नाही का दत्ता मामांना पत्र देतो. दत्ता मामा भरणे हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क मंत्री आहेत. सहसंपर्क मंत्री म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेब उद्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. मी उद्या युवकचा अध्यक्ष म्हणून उद्या आहेत हो दोन्ही पण मी युवकचा अध्यक्ष म्हणून उद्या मी पत्र देतो त्यांना की आपण एकत्र आले पाहिजे म्हणून. ही फक्त नाही का एक शरदचंद्र पवार साहेबांचा एक कार्यकर्ता ती तुमची जी भावना आहे ना ती कुठं तर जिवंत राहावी म्हणून देतोय, बाकी काही विषय नाही. ओके आता आमच्या शब्दाला मान द्या आणि उपोषण आपण इथं स्थगित करायची माझी हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. स्थगित करून टाकू या फोटो सचिनचा एक बादशाला एक बादशा काही चिटकला तिथं. ओके थँक्यू. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक युवकचा अध्यक्ष या नात्याने मी आज ह्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या गेल्या 40 ते 45 वर्षाचा दांडगा अनुभव आणि एक अभ्यासू नेता आणि या सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर म्हणून ज्यांचं नाव या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदराने घेतलं जातं असे आदरणीय मनोहरपंत सपाटे साहेब आज ह्या ठिकाणी उपोषणाला बसले गेले होते. त्यांच्या मागण्या असं होती की सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजितदादांची आमची पार्टी आणि आदरणीय पवारसाहेबांची पार्टी कुठेतरी एकत्रित आली पाहिजे. कार्यकर्त्यांची तळमळ अशीच असते, कारण की कार्यकर्ता कुठेतरी फार मोठे स्वप्न घेऊन रस्त्यावर उतरून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा विचार असू दे, आदरणीय दादांचा विचार असू दे, हे सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो. येणाऱ्या काळामध्ये जनतेचे विषय सुटले गेले पाहिजे हे सगळे प्रमुख कार्यकर्त्यांची ही मागणी असते. आज आदरणीय मनोहरपंत सपाटे साहेब ह्या ठिकाणी उपोषणाला बसले असताना शेवटी आम्ही सोलापूर शहरामध्ये एकत्रित राहतो. गेल्या अनेक दिवसापासून आदरणीय मनोहरपंत सपाटे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या सोलापूर शहराचा चांगल्या पद्धतीचा विकास झालेला आहे, त्याचा देखील मी एक साक्षीदार आहे. कुठेतरी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक मुख्य नेता जो वडीलधारी माणूस
ज्यांचं वय आज जवळजवळ 75 ते 80 वर्षाचं आहे, तरीसुद्धा मोठ्या जिद्दीने मोठ्या अपेक्षेने कुठेतरी एकत्रित करण्यासाठी जर एकत्रित येत असेल तर त्याला कुठेतरी राजकारण न करता ह्याला कुठेतरी एक पॉझिटिव्ह अँगलनी बघितली गेलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेब गटाचे सन्माननीय अध्यक्ष महेश भैया गादेकर हे एक सक्षम नेतृत्व करणारे एक चांगले नेते म्हणून या सोलापूर शहरामध्ये परिचित आहेत. आदरणीय गादेकर साहेबांसारखं माझ्या बघण्यामध्ये आदरणीय गादेकर साहेबांनी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही सगळे एकत्रित असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा विचार ह्या सोलापूर शहरामध्ये रुजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं, संघटना बळकट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. अशा नेत्यांची खरी गरज एका कार्यकर्त्याला असते, म्हणून हे सगळे लोक एकत्रित आले पाहिजे अशी कार्यकर्त्याची तळमळ आहे. आज तुम्ही बघताय की ह्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादी असू दे किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असू दे, प्रत्येक विधानसभेची समीकरणं वेगळे असतात, लोकसभेची समीकरणं वेगळे असतात, महानगरपालिका असू दे, पंचायत समिती असू दे, ह्या सगळ्याचे निवडणुकीचे समीकरणही वेगवेगळे असतात. आणि हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही सगळ्या गोष्टी माहीत आहेत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही एकत्रित येण्यासाठी जितके काही शक्य काही प्रयत्न करता येईल ते करू. उद्या एक राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष म्हणून उद्या सोलापूर दौऱ्यावर सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून ज्यांचे नाव परिचित आहेत ते आदरणीय या सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे, तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे हे दोघे देखील उद्या सोलापूर शहरामध्ये त्यांचा दौरा आहे. मी त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एक अध्यक्ष म्हणून त्यांना देखील मी एक विनंती पत्र देणार आहे की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची पार्टी आणि आदरणीय दादांची पार्टी उद्या एकत्रित येण्यासाठी आपण त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा व त्याचे नेतृत्व आपण करावं अशा पद्धतीची विनंती उद्या मी आदरणीय दत्तामामा भरणे आणि अण्णा बनसोडे साहेबांना करत आहे. पक्षाचे अध्यक्ष आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय संतोषभाऊ पवार हे सोलापूर शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, तसेच कार्याध्यक्ष जिगुरभाई बागवान आहेत, तसेच आमचे सोलापूर महानगरपालिकेचे मुख्य जबाबदारी असणारे आपले सुधरजी खरटमल साहेब आहेत. यांना देखील मी त्यांना त्या ठिकाणी पत्र देणार आहे. Like, subscribe, click on the bell.